बोलिले जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविद्या भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपिले भक्तीचे न योगे देव. निश्चय पार्वती मानव ऐसा हे अभिप्राप ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. गुरुमार्गामध्ये किंवा संत व्हायला त्यांना फार अडचण येते. संत व्हायचं म्हणजे काय ते किती त्यांना अडचणी पडतात हे त्यांनाच माहिती. आता ह्या घरात मी संतांच्या घरात मी आलो तेव्हापासून मला कळलेलं आहे की संताला किती त्रास होता. पालक्याकडून घरच्याकडून सर्वांकडून त्यांना त्रास होता. त्या जोपर्यंत दुडचा तोपर्यंत ती वृत्ती जंजाळ झाली अवघड तो म्हातारा लोक त्याला अनेक त्रास देतात का आपल्या फायद्यासाठी. हे सर्व आपल्या फायद्यासाठी लढतात. पण संत आता संतच आपण पाहिलेलं आहे त्यांना कशाच हे नाही आहे. त्यांना खाणं पिणं काही त्याला कसंच हे नसतं. पण जेव्हा त्यांना त्रास व्हावं लागतं तेव्हा आपल्या परमेश्वराला धावा करतात. परमेश्वर धावा करतात ते सतत सुरू करतात. का सुरू करतात का त्यांना हे माहीत आहे काय करायचं. आता म्हातार झालेलं आहे. आता म्हातारपणामध्ये अनेक प्रकारचं त्रास होतो. मग शेवटी तो ज्या परमेश्वराची प्रार्थना केलेली असतं ज्या परमेश्वराने त्याला हे केलेलं असतं त्याची ती त्यातच आठवण काढून ते आठवण काढतात आणि त्यांना सांगतात की बाबा मला ह्या सर्व दुःखामधून सोडव. शेवटी तूच माझं आहे. हे माझं कोणी नाही आहे. हे आहेत ते फक्त तात्पुरती आहे. आपल्याला पाहिजे म्हणून आहेत ह्याच्याकडून फायदा मिळेल म्हणून ते त्यांना त्रास देतात. परंतु जे संत आहेत ते कशाचा विचार करत नाही. ते सर्व एवढंच म्हणतात इथे देव सर्व परमेश्वर जगाकडे बसलेला असतो. ज्याने त्यांना जन्म दिलेला आहे ज्याने पुढचं हालचाल करायला दिलेलं आहे तोच तो सर्व निवारतो. म्हणून संतांमध्ये एक कुठली भावना नसते. तो म्हणतो काय नाही होऊ देतात सर्वांकडे होऊ देतात. माझा निभावणारा तो आहे. अशा प्रकारे मी संतांचं हे मी सर्व पाहिलेलं आहे. हे संतांनं काय त्रास झाला काय केलं काय ते हे मी संतांच्या घरी राहून संतांचं बोलणं ऐकलेलं आहे. त्यामुळे संतांनी काय काय त्रास व्हावं लागतं ते संताला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांची कृपा संतांची कृपामुळे मी आज महाराजांच्या भेटीला गेलो. संतानंच मला पुढे नेलं. ह्या घरामध्ये संतानंच मला आणलं आणि संतानंच मला पुढे नेलं आणि आज मला गुरु मार्ग मी आहे. त्यामुळे मला आनंद आहे. मला काय वाटत नाही. दुःख पहिलं सांगितले जंगल झाले अवघड होती याची दुःख तुला सांगू कशी म्हणून येतो सिद्धर का करायची. म्हणून मी तेव्हा म्हणतो हे सर्व दुःख आहे तू सांभाळ. तुझ्यामध्ये सर्व दुःख आहे दुसऱ्यामध्ये नाही आहे. तूच देतो दुःख तर दुःख तूच देणार होता. मी काय करू असं संत सांगतात किंवा गुरु सांगतात. आणि गुरुने शिष्याला हेच सांगितलेलं आहे काय तुम्ही शांत बसा काही करू नका काय मागवू नका.
काही मागण्याची तुम्हाला गरज नाही, देणारा तो आहे. तुमची सेवा तोच करणार आहे. त्याचा विचार करा की मला काय पाहिजे, मला काय पाहिजे, काय नाही आहे. मी आज नाही तुमच्या काल प्रत्येक माणूस आलेला असतो, त्याने जन्म घेतलेला असतो, पुढे त्याला मरण आहे. मरण येणार हे मला माहिती आहे, मरण तर येणारच आहे. परंतु गुरुची सेवा करायला मिळालं हे मला माहिती. जोपर्यंत मला गुरु आहे तोपर्यंत मला मरणाची मला भीती वाटत नाही. आणि मरण आलं तर मी ह्या कोणाच्या ह्याच्यामध्ये राहणार नाही, मी सरळ निघून जाईल. का? माझ्या गुरुने मला हेच सांगितलेलं आहे, काही चिंता करू नका, तुम्ही फक्त शांत राहा, ध्यान धारणा करा आणि देवाचं नामस्मरण करा. एवढं गुरुने सांगितलं आणि तेच करत राहिलं तर तुमचं सर्व व्यवस्थित होईल. एवढं गुरुने सांगितलं. राजा